हाय फ्रेंड्स, आपण आज बघणार आहोत सेल्फ लव सिरीज पार्ट 21 भाग 21 आज आपण बघणार आहोत आणि आपला हा लास्ट भाग आहे। सेल्फ लव सिरीजचा पार्ट 21 हा लास्ट भाग आहे। तर आज आपण बघणार आहोत 21 सेल्फ लव सिरीजमध्ये की आपल्याला जे काही मागील भाग झाले होते ते सर्व टास्क पूर्ण करायचे आहेत आणि त्यामुळेच आपली जिंदगी बदलणार आहे। पार्ट 1 ते 21 पर्यंत पार्ट 1 ते 21 पर्यंत तुम्ही जर मनापासून फॉलो करत आले, मनापासून ते जे काही टास्क दिले होते, जे काही माहिती सांगितली होती ते जर मनापासून तुम्ही रोज आपल्या व्यवहारामध्ये ॲड करून रोज जर करत गेले तर नक्कीच तुमची जिंदगी बदलणार आहे। पार्ट 1 पासून एक पेन घ्या आणि एक बुक घ्या, त्या याच्यामध्ये बुकामध्ये लिहिणं चालू करा। पार्ट 1 पासून तर 21 पर्यंत, भाग 1 पासून तर भाग 21 पर्यंत लिहायचं आहे की त्या टास्कमध्ये मागील टास्क जे दिले होते त्या टास्कमध्ये काय सांगितलं होतं तर ते लिहायचं आहे। आणि रोजच्या व्यवहारामध्ये मेडिटेशन हे खूप महत्त्वाचं आहे, कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये सर्वात जास्त मजबूत पाया म्हटला तर आपलं मेडिटेशन आहे। जर आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आपण आलेलो आहोत, या जर्नीमध्ये आपण आहोत आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षणाच्या सिद्धांतामध्ये आपण आलो आहोत आणि आपलं मॅनिफेस्टेशन हे लॉ ऑफ अट्रॅक्शन पूर्ण करायचं असेल तर सर्वात अगोदर आपण जसं घराचा पाया बांधत असतो आणि पाया मजबूत असलं की बांधलेलं घर हे मजबूत असते, तर त्याच पद्धतीने लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षणाचा सिद्धांताचा मुख्य पाया म्हणजे आपलं मेडिटेशन आहे। तर हर रोज आपल्या जीवनामध्ये मेडिटेशन सकाळला 5 मिनिट आणि संध्याकाळला 5 मिनिट, जसं तुम्ही 5 मिनिट करत गेले त्यानंतर हळूहळू तुमचा टायमिंग वेळ वाढवायचा आहे। तर त्यामुळे काय होते, मेडिटेशन केल्याने काय होते की तुम्ही तुमच्या आत्म्याशी कनेक्ट होता। तुम्ही आत्म्याशी कनेक्ट झाले की तुमचा आत्मा डायरेक्ट सुप्रीम पॉवर युनिवर्स सोबत कनेक्ट होत असते आणि त्यामुळे जे काही तुमचे निगेटिव्ह विचार आहेत, जे निगेटिव्ह विचारांचं थैमान ह्या डोक्यामध्ये माजत असते, तर ते निगेटिव्ह विचार येणं हे बंद होते। त्यामुळेच काय होते की तुम्ही युनिवर्स सोबत कनेक्ट होत असता आणि तुम्हाला पॉझिटिव्हिटीमध्ये हे व्हायब्रेशन जे आहे, ओरा जो आहे तो पॉझिटिव्हिटी होतो, आपला ओरा पॉझिटिव्ह होतो। आणि मेडिटेशन केल्यामुळे आपल्याला इम्पल्स येतात, आपल्याला कळते की काय आता करायला पाहिजे, आपण कोणती स्टेप घ्यायला पाहिजे, कुठली ॲक्शन घ्यायला पाहिजे, ते त्यामुळे नाही का मेडिटेशन हे खूप महत्त्वाचं आहे। हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा पाया आहे, आकर्षणाचा सिद्धांताचा हा पाया आहे, म्हणून आपल्याला मेडिटेशन करायचं आहे। आणि मेडिटेशन केलं तर त्याचं काय होणार की तुमचं सेल्फ हिलिंग होणार। तुमचं हे सेल्फ हिलिंग झालं की तुमचं ऑलरेडी जे काही तुमचं मॅनिफेस्टेशन आहे ते पूर्ण होण्यास मदत होत असते। आणि नकारात्मक जे विचार तुमच्या डोक्यामध्ये येत असतात, माइंडमध्ये निगेटिव्हिटी येत असते, तर त्यावर आपल्या पॉझिटिव्ह विचारांचा शब्दांचा मारा करायचा आहे। म्हणजे निगेटिव्ह जे काही विचार आहे त्यावर डस्टर फिरवायचं आहे। जसं आपण ब्लॅकबोर्डवरती लिहित असतो व्हाईट खडूनी, तर त्याच पद्धतीने ते झाल्यानंतर आपण मिटवून टाकत असतो, त्याच पद्धतीने तुम्हाला निगेटिव्ह विचारांवर डस्टर फिरवायचं आहे आणि त्यामध्ये पॉझिटिव्हिटीचे विचार टाकायचे आहे। आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे काय, तर आपण जेव्हा आकर्षणाच्या सिद्धांतामध्ये येतो तर त्यानंतर काय करायचं आहे की कुणाची चुगली नाही करायचं आहे की आपण याच्या गोष्टी करणे त्याच्या गोष्टी करणे, त्यामध्ये खूप जास्त वेळ वाया घालवत असतो आणि आपले व्हायब्रेशन हे लोमध्ये जात असतात। तर म्हणून आपल्याला ते करणं बंद करायचं आहे। कोणाच्याही यशाला घेऊन आपल्याला जळत बसायचं नाही आहे, कुणाची ईर्ष्या राग करायचं नाही आहे, कारण आपले व्हायब्रेशन कसं मेंटेन ठेवू शकतो आपण हे आपल्याला बघायचं आहे। आणि जसं आपलं लाईफ जे आहे ते अप डाऊन म्हणजे खालीवर असं चालत असते, तर आपल्याला जसं खाली आणि वर, खाली आणि वर,
खाली आणि वर अशी लाईफ आपली चालू असते, असं आपलं जीवन चालू असते। तर आपल्याला काय करायचं आहे की आपण जिथं खाली आहोत तर आपल्याला वरती उठायचं आहे, आणि जिथं वरती आपण थांबलो आहोत तर त्या वरतीच आपण कसं राहणार, आपलं व्हायब्रेशन त्या लेवलला कसं राहणार ना की खाली यायला पाहिजे। कुठलीही स्थिती जरी असली तर आपले मुळं हे हलले नाही पाहिजे। कितीही वारा धून पाऊस काहीही झालं तरी आपले मुळं हे एकदम स्थिर राहिले पाहिजे। तर त्या पद्धतीने आपल्याला कसं काय करता येईल, तर त्यासाठी आपल्याला सांगते की व्हायब्रेशन आपले लो मध्ये नाही गेले पाहिजे, आपले व्हायब्रेशन हाय मध्ये ठेवलं तर आपलं मॅनिफेस्टेशन पूर्ण होते। तर त्यासाठी अगोदर काय करावं लागणार, तुम्हाला मेडिटेशन करावं लागणार, सेल्फ हिलिंग करावं लागणार। सेल्फ हिलिंग कशाने होणार, मेडिटेशन। आणि जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता त्याचबरोबर तुम्हाला ग्रॅटिट्यूड सुद्धा करायचं आहे। मेडिटेशन झालं की ग्रॅटिट्यूड वॉक करायचा, भलेही ते 5 मिनिटाचं का असो ना, किंवा तुम्ही कामं करत करत चालता फिरता प्रत्येक वस्तूला जरी तुम्ही थँक्यू म्हणत गेले तर ते ग्रॅटिट्यूड वॉक होणार। ओके, इथपर्यंत तर तुम्हाला समजलं असेल। तर त्यानंतर आम्हीही सांगत आहे की तुम्हाला वरच्या लेवलला पोहोचवायचं आहे आणि त्या वरच्या लेवलमधून तुम्ही लो व्हायब्रेशनमध्ये नाही आले पाहिजे। तर तुम्हाला करायचं काय आहे, मेडिटेशन करायचं आहे, सेल्फ हिलिंग करायची आहे, ग्रॅटिट्यूड वॉक करायचं आहे, स्वतःला 10 वाक्य स्वतःची तारीफ करायची। जसं दुसऱ्याची तारीफ करतो ना तर ते आपल्या माइंडमध्ये लगेचच येते, हे अशी आहे ती तशी आहे। तर ते स्वतःबद्दल सेल्फ म्हणजे स्वतःची तारीफ आपल्याला 10 वाक्यामध्ये रोज 21 दिवस लिहून काढायचं आहे। त्यामुळे आपलं जे काही वरचं लेवल आहे, व्हायब्रेशनचं जे लेवल आहे ते हाय राहणार ना की लोमध्ये येणार। हे झालं सेल्फ हिलिंग, मेडिटेशन, सेल्फ लव लेटर लिहायचं आहे, म्हणजेच 10 वाक्य लिहायचे आहेत। त्यानंतर आपल्याला हररोज स्वतःसाठी फॉरगिवनेस सुद्धा करायचं आहे। 21 दिवस करून झाला फॉरगिवनेस, तर त्यामध्ये म्हणजे प्रत्येक दिवस फॉरगिवनेसमध्ये राहायचं नाही आहे, फक्त ह्या व्हायब्रेशनमध्ये थँक्यू आणि आय लव्ह यू ह्याच व्हायब्रेशनमध्ये राहायचं आहे, ज्यामुळे आपले व्हायब्रेशन हे हाय होतील। ओके, व्हायब्रेशन हाय झाले की आपले मॅनिफेस्टेशन पूर्ण होणार। या पद्धतीने आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा फायदा घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही ब्रह्मांडाला जे देता तर ते 1000 पटीने ब्रह्मांड आपल्याला देत असते। तर त्यामुळे जे डोळ्यांना आपला दिसेल, झाडं असतील, पशु पक्षी प्राणी मनुष्य, तर त्यांना गॉड ब्लेस यू म्हणजे आशीर्वादित करायचं आहे, देव तुमचं भलं करो असं म्हणायचं आहे। कारण आपण जे देतो तेच 1000 पटीने ब्रह्मांड आपल्याला देत असते, कारण हेच व्हायब्रेशन आपले सुप्रीम पॉवर युनिवर्समध्ये जात असतात। स्वतःला जज नाही करायचं आहे, कुणाच्याही गोष्टी नाही करायच्या आहे। स्वतःला जज का करायचं नाही आहे, कारण त्यांनी हे म्हटलं त्यांनी ते म्हटलं तर आपले व्हायब्रेशन हे लोमध्ये जात असतात, म्हणून स्वतःला जज करायचं नाही आहे। एखादा दिवस तुम्ही कुठेतरी गेले आहात, इम्पॉर्टंट कामासाठी गेले आहात आणि तुमचं एखादा दिवस टास्क सुटलं, तर त्यानुसार तुम्ही स्वतःला जज करत बसायचं आहे का, मुळीच नाही। जज करायचं नाही आहे। रात्रीला म्हणायचं झोपण्याअगोदर काही होत नाही, असं टास्क नाही केला तर उद्यापासून आपण नक्की करूया असं म्हणून आपल्याला हात परसवायचा आहे। ओके, त्यानंतर झालं दुसऱ्याच्या विचारानुसार स्वतःला जज करायचं नाही आहे। कोण काय म्हणतील हे विचार सोडून द्यायचं आहे। जर सांगते एक उदाहरणात सांगायचं झालं तर तुम्ही एखाद्या दुसऱ्या व्यक्तीविषयी खूप छान त्याच्या म्हणण्यानुसार तुम्ही वागत आले, बरोबर, तुम्ही तो म्हणत आहे तसं वागत गेले, त्याची तारीफ केले, खूप छान पद्धतीने वागत गेले, त्याच्या मनानुसार तुम्ही आजपर्यंत करत आले आणि तुम्ही 2 दिवस फक्त त्या व्यक्तीच्या मनाविरुद्ध करा, तर तो व्यक्ती काय करा, तो व्यक्ती सरळ दुसऱ्याकडे जाईल आणि तुमच्यामधले वाईट गुण शोधून काढून ते वाईट गुण दुसऱ्याला सांगेल। म्हणून आपल्याला असं करायचं आहे का, मुळीच नाही। तर आपण दुसऱ्यासाठी काय करतो हे बघायचं नाही, आपण स्वतःसाठी काय करत आहोत आणि दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार आपण काहून आपलं जीवन जगायचं। तर आपण स्वतःच्या पद्धतीने स्वतःचं जीवन जगायचं, ना की दुसरे म्हणत आहे म्हणून आपण आपल्या लाईफमध्ये ते अप्लाय करणार आहोत। ओके, ही गोष्ट सोडून द्यायची, कोण काय म्हणतील, आपल्याला जसं करायचं आहे, जे आपल्याला आवडते, जे आपला आत्मा ज्याच्यामध्ये खुश राहते ते सर्वात प्रथम करायचं, कारण हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम आहे। जे आपण देतो तेच आपल्याला मिळते, म्हणून स्वतःला जज करायचं नाही
नाही आहे, कोण काय म्हणतील हे सोडून द्यायचं आहे. स्वतःच्याच खुशीमध्ये खुश राहायचं आहे. जास्तीत जास्त खुश राहण्याचा प्रयत्न करा, हॅपीमध्ये राहा. तुम्ही ऑलरेडी अलाइनमेंटमध्ये जाता आणि तुम्ही खुशीमध्ये असले की तुमचं मॅनिफेस्टेशन हे पूर्ण होते आणि तुम्ही स्वतःवर प्रेम करायला चालू करता आणि तुम्ही जसं हॅपी मोडमध्ये आले की तुमचं मॅनिफेस्टेशन हे पूर्ण होते. ओके, हा सेल्फ लव सिरीज पार्ट 21 भाग आहे. तर तुम्ही हे अप्लाय करा पार्ट 1 पासून तर 21 पर्यंत आणि काय अनुभव आला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि काय अनुभव आले ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करत चला. गॉड ब्लेस यू. स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा आणि एनी टाईम अलाइनमेंटमध्ये राहा आणि तुमचे मॅनिफेस्टेशन हे पूर्ण करा. गॉड ब्लेस यू.